आज ना मी पाव किलोच्या प्रमाणात मालवणी मसाला करणार आहे. तर ज्या गृहिणींना जास्तीचा मसाला बनवायला वेळ नसतो आणि ज्यांना बनवायची इच्छा तर असते, पण भीती वाटत असेल की मसाला व्यवस्थित होईल की नाही, तर त्यांच्यासाठी हा मसाला आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आता मालवणी मसाल्यांमध्ये ना 24 ते 25 प्रकारचे मसाले घातले जातात आणि म्हणूनच तो मसाला एकदम झणझणीत असा आणि छान होतो आणि त्यापासून केलेले पदार्थ सगळे चांगले असतात. आता आपण इथे ना पाव किलोचा मसाला बनवतोय, त्यामुळे काय की आपण 1-2 ग्रामचं मेजरमेंट आपण घेऊ शकत नाही. तर त्यासाठी ना मी आता तुम्हाला एकदम सोपा करून सांगणार आहे. तर इथे मी हा घरचा आपला जो पोह्याचा चमचा असतो ना, तो चमचा घेतला आहे आणि त्या चमच्याच्या मेजरमेंटने सगळं साहित्य घेतलं आहे. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहून देणार आहे. तर आता सध्या आपण इथे जे तमालपत्र आहे, ते आपण इथे बारीक करून घेऊया, कारण भाजताना ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे इथे आहे ना, ही आता रामपत्री आणि जावित्री आहे. आता रामपत्री आणि जावित्री यातला फरक आहे ना, पटकन जे नवीन करणारे असतात त्यांना कळत नाही. तर जी रामपत्री असते ना, ती खाली अशी घट्ट आणि गुच्छासारखी असते आणि थोडीशी लालसर असते. तर जावित्री असते ना, ती बुटकी असते आणि पोकळ असते आतून. खरं तर जावित्री म्हणजे हे जायफळ जे असतं त्याच्यावरचं आवरण म्हणजे ती जावित्री. तर इथे आता हा जो फरक मी सांगितला, तो जे नवीन असतात ना त्यांना कळत नाही, याच्यासाठी त्यांना मी कळण्यासाठी सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे पण आहे ते नागकेशर आहे. तर नागकेशर पण पटकन कोणाला ओळखता येत नाही. तर ते असं आतमध्ये थोडंसं खड्डासारखं असतं आणि पाठी थोडासा दांडा म्हणजे लवंग असतं ना, पण लवंग कसं वर गोलसारखा त्याचा आकार असतो. तर त्याच्यानंतर इथे आता मी गुंटूर आणि पांडी मिरची, त्याला पांडी मिरची असंही म्हणतात. तर ती एकदम अशी चपटी आणि थोडीशी जाड असते, तिखट असते. आणि ही जी मिरची आहे ना, ती आता मी ह्याचा देठ काढून घेणार आणि मिरची तोडून घेणार. त्यातल्या बिया जेवढ्या काढता येईल तेवढ्या काढून घेणार, कारण त्या आपण सेपरेट भाजून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ती बेडगी मिरची आहे. ते बेडगी मिरची थोडीशी सुरकुतलेली आणि थोडीशी मोठी असते. तर तीही आता मी त्याचं देठ वगैरे आणि ही कलरला कलर ह्याच्यामुळे चांगला येतो. तर त्याचं पण मी ते तुकडे करून घेतले आणि आता हे आपण ना मिरच्या सेपरेट करूया आणि त्याच्या बिया सेपरेट करून घेऊया. म्हणजे ते भाजताना सोपं जातं. कुठे कमी जास्त ज्या बिया आहेत त्या भाजल्या जात नाही. म्हणजे एकसारखा त्याला कलर येतो. नाहीतर मग कधी-कधी आपण एकत्र भाजलं ना, की काय-काय बिया करपून जातात. तर त्यासाठी मी असं वेगळं करून घेतलं. आता इथे लोखंडी तवा तापून घेतला. लोखंडी तवा तापल्यावर नंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ते मीडियम टू लो ठेवायची आहे. कारण मग त्याच्यावर पटकन कुठलेही मसाले आहेत ते भाजले जातात. तर जर आता मी इथे धणे घातले, धणे 25 ग्रॅम घेतले, जवळजवळ 7 चमचे आहे, ते भाजून झाले. त्याच्यानंतर थोडंसं मी इथे तेल घातलं. तेल अगदी थोडं घालायचं, कारण जास्त घालायचं नाही, आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे आणि ते वाटलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी इथे आता तव्यावर काळी मिरी, नागकेशर, नंतर दालचिनी घातली आहे. त्याचप्रमाणे आता थोडं परतल्यानंतर मी इथे राई घातली आहे, तसंच बडीशेप आणि आपलं जे जिरं आहे ते घातलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं भाजून घ्यायचं. मसाल्यानं खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तर इथे मी 2 चक्री फूल घेतले, त्याचे बारीक तुकडे करून ते घातले. त्याच्यानंतर आपण जी जावित्री आणि रामपत्री घेतली आहे त्याचं ते पण चुरून थोडंसं ह्याच्यात घातलं, कारण ते भाजलं गेलं पाहिजे. तसंच दगडफूल पण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बडी वेलची, हिरवी वेलची, त्याच्यानंतर सुंठ आणि जायफळ हे सगळं घातलं आहे. आता बडी वेलची याच्यामध्ये मी 2 घेतले आहे आणि जी आपली हिरवी वेलची आहे ती 5 घेतल्या आणि जायफळ आहे ते अर्धं घेतलं आहे आणि सुंठ 1 इंच एवढं सुंठ घेतलं आहे. तर तेही कुटून मी जरा ह्याच्यातनं आता परतून घेतलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तमालपत्र घातलं आहे मी आणि खसखस घातली आहे. ती आपल्याला छान अशी परतून घ्या. तमालपत्र बारीक तुकडे केल्याने ते भाजायला खूप सोपं जातं आणि छान आपल्याला, समजा तुम्हाला असं एकत्र भाजायला भीती वाटत असेल तर तुम्ही सेपरेट पण भाजून घेऊ शकता. तर इथे आता माझं हे चांगलं भाजून झालेलं आहे. तर आपण आहे ना हे मसाले चांगलं जेव्हा वास यायला लागतो तेव्हा ते कळतं की मसाला भाजत आलेला आहे आणि काढून घ्यायचा, अगदी करपून टाकायचं नाही आहे. त्याच्यानंतर इथे मी ही तिरफळं घेतली आहेत, तीही मी
इथे आता या तिरफळांमध्ये बघा असा काळा बी असते आतमध्ये, ती बी काढून घ्यायची आणि तिरफळं थोडीशी अशी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. व्यवस्थित भाजल्यामुळे त्या मसाले व्यवस्थित भाजले गेली की आपला जो मालवणी मसाला आहे तोही चवीला छान होतो, खमंग होतो. त्याच्यानंतर आता इथे जिरं घेतलं आहे मी, शहाजिरं. मगाशी आपण जिरं घेतलं, आता शहाजिरं घेतलं. हे बारीक असल्याकारणाने मी सेपरेट घेतलं आणि त्यातच आता मी इथे हे जे आपले मेथी आहे ते मेथी घातलं आहे. मेथी जास्त भाजायची आहे, नाहीतर मसाला थोडीशी कडवट चव येईल. त्यानंतर ते भाजून झाल्यानंतर इथे मी 1 इंच एवढा जो हळकुंडाचा तुकडा आहे तो बारीक करून घेतला आणि हिंग आहे. आता आपला खडा हिंग चौकोनी असतं बघा, त्याचा अर्धा तुकडा मी ते घेतला. तो तेलामध्ये चांगला फुलवून घ्यायचा. त्याच्यानंतर ते पण काढून घेतलं आणि मी इथे आता गुंटूर मिरची घातलेली आहे. ती पण चांगली म्हणजे वास येईपर्यंत त्याचा छान असा खमंग मिरची भाजल्याचा वास येतो बघा. गॅस पण इतका बारीक ठेवलेला आहे आणि ते गुंटूर मिरची पण भाजून झालेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जी बेडगी मिरची आपण घेतली आहे ती थोडी थोडी करून भाजायची आहे. जेवढं आपलं मावेल तेवढंच घालायचं, कारण ते भाजायला मग सोपं जातं. अगदी सगळं भरून टाकलं तर ते व्यवस्थित परतलं पण गेलं पाहिजे आणि सगळ्या मिरच्या पण भाजल्या गेल्या पाहिजे. तर इथे माझ्या आता या मिरच्या पण भाजून झालेल्या आहेत आणि आता जी आपण मिरचीची बी आहे ती घातली. तर मिरचीची बी भाजताना थोडासा ठसका येऊ शकतो, तर तुम्ही तोंडाला काहीतरी बांधून घ्या म्हणजे ठसका येणार नाही. तर इथे आता मी ही बी पण चांगली भाजून झालेली आहे. तर इकडे आपले सगळे मसाले बघा असे कुरकुरीत असे भाजलेले गेलेले आहे. आता इथे मी तुम्हाला एक तमालपत्र पण दाखवते. तर तेही छान भाजलं गेलं. याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. तर आता जेव्हा आपल्याला आता मी हा वाटून घेणार आहे. तर भांडं एकदम कोरडं करून घ्यायचं. बघा कधी-कधी ते ब्लेड असतं त्याच्या इथे ओलावा असतो. तर त्याआधी चांगलं भांडं ऊन असेल तर उन्हामध्ये कोरडं करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सगळा हा मसाला याच्यात घालायचा आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हा मसाला मी वाटून घेतला. हा आता थोडासा असल्याकारणाने चाळायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टच घातला आणि जवळजवळ मी पाव किलोच्या प्रमाणात केलेला. तर इथे जवळजवळ 217 ग्राम एवढा माझा मसाला झालेला आहे. तर हा मसाला झाल्यानंतर एका स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि जर जास्तीत दिवस राहत असेल तर एखादा हिंगाचा खडा त्याच्यामध्ये घालून झाकण बंद करून ठेवायचं. तर अशा पद्धतीने हा आपला मालवणी मसाला तयार झाला आहे. जर नवीन जे करणार आहे त्यांनी बिनधास्त हा मसाला करा, चवीला उत्तम होतो. थोड्या प्रमाणात केल्यानं त्याचा वासही छान येतो. आपलं जे आपण जी भाजी किंवा आमटी काय करणार, तर तुम्ही नक्की करून बघा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्सही करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.